साखर न वापरता गुळापासून बनलेली आवळा कँडी आणि तेही वर्षभर ठेवून खाऊ शकता। तर काय करायचं आहे, मार्केटमधून मी अर्धा किलो आवळे आणले होते। स्वच्छ धुवून घ्यायचं, कुकरमध्ये टाकायचं, अर्धा कप पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं आणि 3 शिट्या आपल्याला घ्यायच्या आहेत। आता 3 शिट्या होईपर्यंत आपण इथं गूळ टाकणार आहे, त्यामुळे गूळ चिरून घेऊ। गूळ बारीक चिरून घेतला। 3 शिट्यामध्ये आवळे पण छान शिजले जातात, बघू शकता तुम्ही। म्हणजे आपण अलगदपणे सुद्धा ना असं टच केलं ना आपोआप पाकळ्या त्याच्या वेगळ्या होतात। तर मी बिया वेगळ्या करून घेतल्या। हा आपल्या शरीरासाठी खूप हेल्पफुल असतो, ते तर सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे आवर्जून अशी रेसिपी बनवा आणि वर्षभर आवळा एन्जॉय करा। तर पूर्ण पाकळ्या असं पूर्ण वेगळं झाल्यानंतर मी गूळ पूर्ण चिरडून घातला। आता गूळ आपल्याला जेवढे आवळे असणार आहेत ना त्याची अर्धी क्वांटिटी आपल्याला गूळ घालायचं आहे। आता गूळ छान मिक्स झालं आहे। आता तुम्हाला थोडे थोडे छोटे छोटे कण दिसत असतील, पण त्याचं ना दुसऱ्या दिवशी लगेच पाणी होतं। आता हे तिसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे। 3 दिवस आपल्याला तसंच त्या पाण्यात ठेवायचं आहे, पण रोज हलवत राहायचं। तिसऱ्या दिवशी गुळाच्या पाण्यामधून ना आवळा कँडी बाहेर काढायची आणि 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये ना सुकवून घ्यायची। तिसऱ्या दिवशी ना आवळा कँडी तुमची छान वरतून कुरकुरीत होईल आणि आतून छान ज्युसी पण दिसेल। आणि ही आवळा कँडी तुम्ही वर्षभर ठेवू शकता। आता आमच्या घरात तर ही वर्षभर राहत नाही, 2 दिवसातच संपली होती, पण सांगते तुम्हाला की तुम्ही वर्षभर टिकवू शकता। ह्याचे फायदे बघता तुम्ही ही रेसिपी नक्कीच केली पाहिजे। तर मग पटकन लाईक करा आणि शेअर करा।